वणीपासून अगदी जवळ असलेल्या बंदर येथे एक रीट आढळले आहे. सातवाहन काळातील अनेक मूर्ती येथे आढळल्या. शहर असूनही ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित राहिला. पुरातत्व संशोधकांनी या गावात भेटी देऊन माहिती गोळा केली आहे. 18व्या शतकात 2 किलोमीटर परिसरात हे शहर वसले होते. 18व्या शतकाच्या राजाकडे असलेले नाणे, माठ आदी साहित्य इथे मिळून आले आहे. जुने 2 तलावही इथे आहेत. हे शहर का उद्ध्वस्त झाले याचे कारण कळू शकले नाही, अशी माहिती संशोधक सुरेश चोपणे यांनी दिली आहे. वणी जवळ अगदी 4 ते 5 किलोमीटरवर असलेल्या मंदर गावाजवळ धनगर नावाचं एक रीट आहे आणि हे रीट खूप प्राचीन काळापासून आहे असं लोक मानतात. परंतु नेमकं किती प्राचीन आहे याचं काही संशोधन कुठे झालं नाही आहे. मीच 5-7-8 वर्षापूर्वी याच्यावरती लिहिलं होतं, परंतु तेव्हा खूप काही पुरावे इथे आढळलेले नव्हते. पण गेल्या 15 दिवसाच्या दरम्यान मी इथे जाऊन पुन्हा संशोधन केलं. इथल्या शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना जाऊन विचारलं. इथले काही जे पुरावे आहे, इथं जे मंदिरं आहे, तर सर्वांचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की हे जे स्थळ आहे हे अतिशय प्राचीन आहे. म्हणजे 1800 वर्षापूर्वी 2ऱ्या ते 3ऱ्या शतकामध्ये या ठिकाणी शकक्षत्रप या राजांचं नाणं इथे आढळलेलं आहे. आणि इथले जे पुरावे आहे, म्हणजे इथले जे मोठे मोठे मटके आहे, इथले रांजण आहे, इथे दगडाचे जे पाटे वरवंटे आहेत, इथे ज्या मूर्त्या सापडलेल्या आहेत, या सर्व सातवाहन काळातील मूर्त्या आहेत. म्हणजे हे जे स्थळ आहे ते 2ऱ्या-3ऱ्या शतकातलं सातवाहन काळातलं स्थळ आहे. आणि त्यासोबत इथे शकक्षत्रप नावाच्या राज्याच्या काळातलं नाणं पण इथे आढळलेलं आहे. हा परिसर 2 किलोमीटर परिसरातला आहे. इथे एक मोठं धरण आजही आहे. तलाव इथे बांधलेला आहे. 2 तलाव बांधलेले होते. एक उत्तरेकडे होता आणि एक दक्षिण पूर्व बाजूला आजही ते तलाव आहेत. इथे अगदी मध्ये विटाच्या इमारती होत्या मोठ्या. नंतर सभोवताल मातीच्या सर्व घरं होते. म्हणजे असे जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर परिसरामध्ये हे जे मोठं गाव म्हणा, याला शहर म्हणा, हे वसलेलं होतं. इथं सोनं, तांबे, चांदीचे काही अवजारं पण किंवा इथे अलंकार पण लोकांना सापडलेले आहे, पण लोकांनी ते दळवून ठेवलेले आहे. एक नाणं आढळलं जे आहे शकक्षत्रप राजांचं, त्याच्यावरून हा काळ आपल्याला कळलेला आहे. पण कुठल्या तरी युद्धामध्ये हे जे शहर आहे, शहर नष्ट झालं. परंतु केवळ त्याच काळात होतं नाही, त्याच्यानंतरही इथे आंध्रामधले राजे असो, वाकाटक असो, मग यादव आले, त्याच्यानंतर गोंडराजे इथे आले. नंतर गोंडांनी रघुजी भोसल्यांनी त्यांचा पराभव केला आणि विशेषतः त्याच ठिकाणी रघुजी भोसलेची व्हिजिट तिथे होत असे. आणि अशा प्रकारे इंग्रज काळापर्यंत कदाचित इथे काही वस्ती असावी. आणि नंतर मात्र हे शहर जे आहे कुठल्या काळात प्राथमिकता नष्ट झालं हे आपल्याला कळत नाही. पण एक मोठा इतिहास वणी जवळचा आपल्याला आढळला. अशाच प्रकारचं स्थळ कायर इथे आहे. कारण कायर पण खूप प्राचीन आहे, सातवाहन काळातलं ते पण आहे. तर तिथे उत्खनन विद्यापीठामध्ये केलं होतं, विद्यापीठाच्या मुनी. तर तेव्हा ते सातवाहन काळातील आढळलं. या ठिकाणी पण जे संशोधन केलेलं आहे मी फार अल्पसं संशोधन आहे. परंतु सविस्तर संशोधन करायचं असेल तर इथे विद्यापीठाच्या टीमने किंवा पुरातत्व विभागाच्या टीमने इथं येऊन जर उत्खनन केलं तर मात्र फार नवीन पुरावे इथे मिळू शकतात. नेशनल हैंडलूम कंज्यूमर एक्सपो 24, बनारसी सिल्क साड़ी, कोलकाता साड़ी, जयपुरी वन पीस, खादी कॉटन शर्ट, खादी कुर्ती, फैंसी ज्वेलरी, स्टोन ज्वेलरी, वेस्टर्न टॉप, टेराकोटा पॉट, बैम्बू वर्क. प्रदर्शनी दोपहर 3 बजे से रात 10 बजे तक. दुर्गा देवी ग्राउंड बिसाइड मनीष नगर अंडरपास, ऑपोजिट होटल एयरपोर्ट सेंटर पॉइंट, उज्जवल नगर, नागपुर.